बिरोबाच्या नावानं चांगभलं, लाखो भाविकांच्या उपस्थितीत बिरोबाची यात्रा संपन्न. तर दारू विक्री बंदी असतानाही ढालगावच्या मुख्य चौकात दारूची चोरून विक्री. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा तसेच धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडी येथील बिरोबाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. यात्रा कमिटीने नेटके नियोजन केलेले दिसून आले. या यात्रेसाठी सुमारे 4 ते 4.5 लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती. यात्रा शांततेमध्ये पार पडली. बिरोबाच्या नावानं चांगभल्याचा जयघोष करीत भाविक भक्त भंडाऱ्याची उधळण करीत होते. आज 25 मार्च रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. येळावी येथील गावडे यांच्या मानाचे बकरे कापल्यानंतर सार्वजनिक बकरी कापण्याचा कार्यक्रम सुरू झाला. भाविक भक्तांनी तसेच विविध मालाच्या विक्रेत्यांनी मंदिराचा 365 एकराचा परिसर फुलून गेला होता. शासनाच्या विविध विभागामार्फत भाविकांना सोयी करण्यात आल्या होत्या. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू विक्रीस बंदी करण्यात आली होती. तरीही काही ठिकाणी लहान लहान टपरीवर चोरटी दारू विक्री सुरू होत होती. येथील ढालगावमधील मुख्य चौकामध्ये काही दुकानात चोरून दारूची विक्री करण्यात येत होते, अशी चर्चा नागरिकातून करण्यात येत होती. परवानाधारकांची दुकाने बंद तर विनापरवाना विक्रेते जोमात असलेले दिसून येत होते. तर मंगळवार दिनांक 24 रोजी या ठिकाणी 2 दादा विक्रेत्यांकडून चिरीमिरी घेताना दिसत होते, असे आरोप जनतेतून करण्यात येत आहेत. यात्रा पार पाडण्यासाठी देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष जयसिंगराव शेंडगे, अध्यक्ष काशीलिंग कोळेकर, उपाध्यक्ष जगन्नाथ कोळेकर, सचिव राहुल कोळेकर, रमेश कोळेकर, माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील, समाधान कोळेकर, रावसाहेब कोळेकर तसेच ट्रस्टचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ.